तर मित्रांनो, आपण काय केलं मागच्या लेक्चरमध्ये FRBM कायद्याचा जो बॅकग्राऊंड आहे, जो हिस्ट्री आहे तो आपण समजून घेतला. कारण हिस्ट्री जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत फिस्कल किंवा जबाबदारी या शब्दांचा आपल्याला अर्थ कळत नाही. आता आज आपण काय करूया, ॲक्च्युअल जो प्रश्न येतात ते प्रश्न कशावर येतात, काय येतात, हे आपण काय करूया आज एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि बेसिक मुद्दा आहे. आजचं लेक्चर सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. अपेक्षा आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला कायद्याचा अर्थ सांगितलेला आहे. त्याला मराठीत काय म्हणलं जातं, राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003. थोडक्यात काय या कायद्यांचं म्हणणं काय आहे, तर सरकारची जी महसुली तूट आहे आणि सरकारची जी राजकोषीय तूट आहे या तुटी कमी करणं, सरकारचे डेफिसिट कमी करणं हे यांचं सगळ्यात मेन उद्दिष्ट आहे. आता पहा, सरकारची तूट जास्त का असते, कारण सरकारचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो. तुमचा खर्च जास्त झाला की ऑटोमॅटिकली तुमचा कमाईवर ताण पडतो आणि तुमच्या पूर्ण इकॉनॉमीमध्ये काय तूट येते. सो इथं बेसिकली लक्षात ठेवा, जेव्हा सरकारचा खर्च वाढतो कमाईपेक्षा तेव्हा तूट वाढते. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, राजकोषीय तूट व महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने वेगवेगळी बंधनं टाकलेली आहेत आणि ही टाकलेली बंधनं म्हणजे काय, FRBM कायदा. पहा, हा आणण्यासाठी FRBM कायदा 2003 पास करण्यात आला. याची अंमलबजावणी 5 जुलै 2004 नुसार सुरू झाली. इथं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ज्यावर खूपदा प्रश्न आलेला आहे, FRBM कायद्याची अंमलबजावणी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली, तर त्या समितीचं नाव आहे विजय केळकर कमिटी. हा मुद्दा लक्षात ठेवा. FRBM कायद्याची अंमलबजावणी 2004-05 सालापासून विजय केळकर कमिटीच्या रिकमेंडेशननुसार सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे विजय केळकर कमिटी ही सर्वात महत्त्वाची कमिटी आहे हे माहीत असू द्या. चालेल. आता सगळ्यात अगोदर आपण पाहूया उद्दिष्ट काय आहे. आता या उद्दिष्टांमध्ये खूप सगळे वेगवेगळे शब्द आहेत. तर मी इथं काय करतो, तुम्हाला या सगळ्या शब्दांचा अर्थ सांगतो, कारण मला माहिती आहे हे सगळे शब्द तुम्ही पुस्तकात खूपदा वाचलेत, नजरेखालनं गेलेत आणि जर तुम्हाला विचारलं या शब्दांचा अर्थ सांगा तर तुमच्याकडे खूप सगळ्या लोकांना या शब्दांचा अर्थ सांगता येणार नाहीये. आणि या शब्द तुम्ही जर नेटवर शोधायला गेला तर या नेटवर जी डेफिनेशन दिली आहे ती टँजेन्शियल जाते. त्यामुळे काय, मी तुम्हाला इथं सोप्या भाषेमध्ये या शब्दांचे अर्थ काय आहेत म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल की FRBMचं उद्दिष्ट काय कळेल. आपण सगळ्यात अगोदर आणि त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा, FRBM कायद्याचे उद्दिष्ट काय आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी कोणते FRBMचे उद्दिष्ट आहेत किंवा कोणते उद्दिष्ट नाही आहेत या प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, FRBMचे उद्दिष्ट काय आहेत यावर सुद्धा सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला FRBMचे उद्दिष्ट सुद्धा माहीत असणं अपेक्षित आहे. चला सुरू करूया. सगळ्यात पहिला उद्दिष्ट आहे वित्तीय शिस्त आणणं, फिस्कल डिसिप्लिन आणणं. आणि मी तुम्हाला मगापासनं हा शब्द सांगितला किंवा जेव्हा कधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा कधी फिस्कल हा शब्द येईल, या फिस्कल शब्दाचे 2 कॉम्पोनेंट आहेत, 2 डायमेन्शन्स आहेत. पहिलं डायमेन्शन आहे सरकारची कमाई, दुसरं डायमेन्शन आहे सरकारचा खर्च. फिस्कल या शब्दाचे 2 डायमेन्शन्स आहेत. पहिलं डायमेन्शन आहे सरकारची कमाई आणि दुसरं डायमेन्शन आहे सरकारचा खर्च. हा सर्वात महत्त्वाचा बेसिक मुद्दा लक्षात ठेवा. फिस्कल या शब्दाचे 2 सगळ्यात महत्त्वाचे उद्दिष्ट किंवा डायमेन्शन्स आहेत. पहिलं डायमेन्शन आहे सरकारची कमाई, दुसरं डायमेन्शन आहे सरकारचा खर्च. राहील लक्षात, हा पहिला बेसिक मुद्दा आहे. मग इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा, राजकोषीय तूट कमी करणे. म्हणजे कोणती तूट कमी करणे, सरकारची फिस्कल डेफिसिट कमी करणे. मी तुम्हाला फिस्कल डेफिसिट हा शब्द शिकवलेला आहे, आठवतो. आणि तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे की फिस्कल डेफिसिट या शब्दाची तुम्हाला एका ओळीत व्याख्या करा म्हणलं तर काय कराल, फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारची कर्जाची गरज. स्वतःचा खर्च भागविण्यासाठी सरकार जेवढं सगळं कर्ज घेणार आहे ह्या सर्व कर्जाची गरज म्हणजे काय, सरकारची फिस्कल डेफिसिट. सो सरकारची कर्ज घेण्याची गरज कमी करायची. मग मला सांगा, सरकारची कर्ज घेण्याची गरज कमी करायची याचा अर्थ सरकारनं खर्च कमी करावा का? नाही. भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ज्या ठिकाणी गरिबी खूप जास्त आहे, खाजगी क्षेत्र खूप जास्त विकसित नाही आहे, पायाभूत सुविधांचा अभाव आहे, क्षेत्रीय असमानता रिजनल इनइक्वॅलिटीज खूप जास्त आहेत, या प्रकारच्या देशामध्ये जर सरकारनं स्वतःचा खर्च कमी केला तर सर्वात मोठा लॉस हा आहे की सरकार त्या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि लोकांमध्ये यादवी माजल, युद्ध माजल. सरकारला खर्च कमी नाही करायचा आहे, फक्त सरकारला स्वतःच्या खर्चाचं प्रायोरिटायझेशन करायचं आहे. प्रायोरिटायझेशन करणं म्हणजे काय, जे अत्यंत महत्त्वाच्या योग्य आवश्यक वाटतात गोष्टी
त्याच गोष्टींवर खर्च करायचा. सरकारनं स्वतःचा कन्झम्पशन एक्सपेंडिचर, उपभोगाचा खर्च, अनुत्पादक खर्च किंवा पॉप्युलस खर्च, सबसिडीवरचा खर्च, हे सर्व अननेसेसरी खर्च कमी करायचे, खर्चाची प्राथमिकता ठरवायची व सोबतच सरकारनं काय करायचं, कर्जाव्यतिरिक्त सरकारवर ताण पडू देणार नाहीत असे कमाईचे सोर्सेस शोधायचे. कोणते कोणते सोर्सेस आहेत, जे सोर्सेस शोधल्यामुळं, जे सोर्सेस वापरल्यामुळं सरकारची कमाई वाढू शकते आणि ही वाढलेली कमाई लॉंग टर्म असावी, सस्टेनेबल असावी, ही कमाई सरकारला टिकणारी असावी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सरकारच्या वाढलेल्या कमाईमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागता कामा नये. याचाच अर्थ काय, सरकारनं राजकोषीय तूट कमी करायची, म्हणजे सरकारनं स्वतःची कर्जाची गरज कमी करायची, खर्चाची प्राथमिकता वाढवायची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कमाईचे सोर्सेस, चांगले सोर्सेस निर्माण करायचे, हे या कायद्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट आहे मॅक्रो इकॉनॉमिक व्यवस्थापन सुधारणे. मॅक्रो इकॉनॉमिक मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या दिवशी शिकवताना मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स आणि मायक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स हे दोन्ही घटक शिकवले होते. मग या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक व्यवस्थापन सुधाराविनं म्हणजे नेमकं काय, तो सोपा कन्सेप्ट आहे. मॅक्रो इकॉनॉमिक घटक, जे मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत, या फॅक्टर्समध्ये वर्कआउट करणं, या फॅक्टर्समध्ये सुधारणा सुचविणं, हे याचं उद्दिष्ट आहे. मग मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स कोणते आहेत, तर सोपं आहे. तुमचा GDP, GNP, गरिबी, महागाई, बेरोजगारी, व्यवहार समतोल, सगळे शब्द व्हिडिओ थोडा पाठीमागे घेऊन परत एकदा ऐका किंवा मी तुम्हाला रिपीट सांगतो. मॅक्रो इकॉनॉमिक घटकांचं व्यवस्थापन करणं म्हणजे नेमकं कशाचं व्यवस्थापन करणं, तुमचा GDP, तुमचा GNP, तुमचा व्यवहार समतोल, तुमचं पर कॅपिटा इन्कम, गरिबी, बेरोजगारी, महागाई, या सर्व घटकांचं व्यवस्थापन अशा पद्धतीनं करणं की जेणेकरून हे तुमच्या इकॉनॉमीला लॉंग टर्मसाठी, भविष्यासाठी खूप जास्त फायद्याचं असेल. याला आपण मॅक्रो इकॉनॉमीचं व्यवस्थापन सुधारणं असं आपण म्हणतो. आलं लक्षात. तिसरं उद्दिष्ट, पहिलं उद्दिष्ट वित्तीय शिस्त आणणं, दुसरं राजकोषीय तूट कमी करणं, तिसरं मॅक्रो इकॉनॉमिक घटकांचं व्यवस्थापन सुधारणं, मॅनेजमेंट सुधारणं, हे तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट, सार्वजनिक निधीचं योग्य व्यवस्थापन करणं. सार्वजनिक निधी म्हणजे काय, गव्हर्नमेंट फंड्स, म्हणजे थोडक्यात काय, कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाचं योग्य व्यवस्थापन करणं. सेम, कमाई करताना योग्य पद्धतीनं करणं, खर्च करताना योग्य पद्धतीनं करणं, अनुत्पादक खर्च टाळणं, प्रायोरिटी ठरविणं व त्यानुसार पैसे खर्च करणं, म्हणजेच काय, सार्वजनिक निधीचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं याचं उद्दिष्ट आहे. अर्थसंकल्प संतुलित करणं, अर्थसंकल्प बॅलेन्स्ड करणं, अर्थसंकल्प संतुलित करणं, अर्थसंकल्प बॅलेन्स्ड करणं म्हणजे काय, तुमचा खर्च अव्वाच्या सव्वा होता कामा नये. तुमची जी कमाई आहे, या कमाईच्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला खर्चाचं प्रपोर्शन ठेवावं लागेल आणि हे खर्चाचं प्रपोर्शन ठेवत असताना या ठिकाणी हा खर्च कशा पद्धतीनं आलाय, कुठनं आलाय, कसा वाढवू शकतो, आणि थोडक्यात काय, कमाई आणि खर्चामध्ये खूप जास्त तफावत असता कामा नये आणि जर तफावत असेल तर ती योग्य असावी, एमर्जन्सीमुळे असावी, विकासात्मक असावी, या गोष्टींची काळजी घ्यावी, म्हणजेच अर्थसंकल्प संतुलित असावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावेळेस एक महत्त्वाचा उद्दिष्ट ठेवण्यात आला होता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महागाई नियमनासाठी लवचिकता देणं, हे उद्देश आहे. लक्षात ठेवा, FRBM कायदा 1च्या वेळेस अर्थमंत्री यशवंत सिन्हा होते. नाव लक्षात ठेवा, ते आहे ना, नाम तो सुना ही होगा, तर ते यशवंत सिन्हा होते, इथं लक्षात ठेवा. RBIला FRBM कायद्याच्या अंतर्गत तुमचं महागाई, इन्फ्लेशन मॅनेजमेंटसाठी त्या ठिकाणी लवचिकता देणं, फ्लेक्सिबिलिटी देणं व RBIच्या कामामध्ये कोणत्याही पद्धतीनं कमीत कमी हस्तक्षेप ठेवावं, असं याचा उद्दिष्ट आहे. तर इथं लक्षात ठेवा, RBIला महागाई नियमनासाठी, इन्फ्लेशन मॅनेजमेंटसाठी फ्लेक्सिबिलिटी देणं, ऑटोनॉमी देणं, हे याचे उद्दिष्ट होते. उद्दिष्ट परत एकदा सांगतो, हा सरळ फॅक्च्युअल पार्ट आहे आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. त्यामुळे थोडं रिपिटेशन जास्त असेल, रिव्हिजन जास्त असेल, पण मी तुम्हाला सुचवेल की तुम्ही सगळ्यांनी हे लेक्चर्स जेवढ्या वेळेस शक्य असेल तेवढ्या वेळेस पाहावं. पहिलं उद्दिष्ट होतं वित्तीय शिस्त आणणं, दुसरं राजकोषीय तूट कमी करणं, तिसरं मॅक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करणं, चौथं सार्वजनिक निधीचं योग्य व्यवस्थापन करणं, अर्थसंकल्प संतुलित करणं आणि RBIला इन्फ्लेशन मॅनेजमेंटसाठी फ्लेक्सिबिलिटी देणं, हा याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट होता. RBIला इन्फ्लेशन मेंटेन करताना फ्लेक्सिबिलिटी, ऑटोनॉमी असावी, हे याचा उद्दिष्ट होतं. मग दुसरं आहे FRBMचे स्टेटमेंट्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे की FRBM कायद्याच्या अंतर्गत सरकारला
दरवर्षी बजेटच्या वेळी संसदेमध्ये काही महत्त्वाचे स्टेटमेंट्स, काही महत्त्वाचे परिपत्रक लोकसभेमध्ये मांडावे लागायचे. या परिपत्रकावर चर्चा व्हायची, डिस्कशन व्हायचं, त्यांच्या कामाचं मूल्यांकन केलं जायचं, याला वाईड पब्लिसिटी मिळायची. हे सर्वच्या सर्व FRBMचे स्टेटमेंट संसदेमध्ये मांडणं हे बंधनकारक होतं. आणि जर एखाद्या वेळी काही कारणास्तव या सर्व गोष्टी मांडल्या गेल्या नाही, तर या का मांडल्या गेल्या नाही याची कारणं सुद्धा सांगणं यांच्यावरती बंधनकारक होतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण इथं प्रश्न नक्की विचारला जातो, तेव्हा मी काय करतो, या FRBM स्टेटमेंटला स्टार मार्क करतो. लक्षात ठेवा, FRBMच्या स्टेटमेंटची नावं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आणि राज्यसेवा मुख्य किंवा STI मुख्यच्या सहीनं त्या स्टेटमेंटच्या मध्ये काय असतं हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पण इथं लक्षात ठेवा, FRBM स्टेटमेंटची नावं तुम्हाला नक्की चांगली माहीत असणं अपेक्षित आहे. आपण पाहूया FRBM स्टेटमेंटच्या अंतर्गत काय काय अपेक्षित आहे. सगळ्यात पहिलं स्टेटमेंट मांडलं जायचं, त्या स्टेटमेंटचं नाव आहे मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट. लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट हे FRBM मधलं एक अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, जे संसदेमध्ये मांडणं कार्यकारी मंडळावर बंधनकारक होतं. मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट. मग यामध्ये काय असायचं, या मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंटमध्ये काय असायचं, तर याचा मुख्य उद्देश हा होता त्रैवार्षिक राजकोषीय निर्देश मांडणं. म्हणजे थोडक्यात काय, 3 वर्षांमध्ये, दर 3 वर्षांमध्ये फिस्कल इंडिकेटर्सवर, फिस्कल इंडिकेटर्स आपण काय म्हणतो, राजकोषीय निर्देशांक, दर 3 वर्षांमध्ये फिस्कल इंडिकेटर्सवर, राजकोषीय निर्देशांकांवर सरकारनं काय काम केलंय, कसं काम केलंय, काय उपाययोजना आहेत, काय उपलब्धी आहेत, कुठं काय चुकलंय, या सर्वच्या सर्व गोष्टी संसदेमध्ये मांडणं, 3 वर्षांचा लेखाजोखा मांडणं म्हणजे मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट. तर या मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंटमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, हे त्रैवार्षिक आहे, महत्त्वाचा मुद्दा. आणि कशावरचा परफॉर्मन्स मांडला जातो, सरकारचा फिस्कल इंडिकेटर्सवरचा परफॉर्मन्स मांडला जातो. फिस्कल इंडिकेटर्स काय आहेत, कोणते आहेत हे मी शिकवणार आहे, या लेक्चरच्या शेवटी ते आहे. फक्त इथं काय आहे, सरकारचा फिस्कल इंडिकेटरवरचा परफॉर्मन्स संसदेमध्ये मांडणं हे याचा उद्दिष्ट आहे. सो काय आहे, मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट. त्यानंतर फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट. स्ट्रॅटेजी काय असावी, दुसरं स्टेटमेंट काय आहे, फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट. इथं शब्द महत्त्वाचा आहे, मगाशी महत्त्वाचा शब्द काय होता, मीडियम टर्म. इथं काय शब्द महत्त्वाचा आहे, स्ट्रॅटेजी. पहिलं स्टेटमेंट होतं मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट होतं फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट. तर या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे, या स्ट्रॅटेजी स्टेटमेंटमध्ये इथं सरकारची पुढच्या वित्तीय वर्षासाठी, नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी वेगवेगळ्या घटकांसाठी धोरणं काय आहेत, ही धोरणं लोकसभेमध्ये आणि संसदेमध्ये मांडणं. थोडक्यात काय, सरकारची स्ट्रॅटेजी मांडणं, सरकार काय काय करणार आहे. मग कशावरच्या स्ट्रॅटेजी मांडणं, तर राजकोषीय प्राधान्यता याची स्ट्रॅटेजी मांडणं. राजकोषीय प्राधान्यता म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो फिस्कल प्रायोरिटी. काय म्हणतो आपण याला, फिस्कल प्रायोरिटी. म्हणजे राजकोषीय प्राधान्यता म्हणजे काय, सरकार पुढच्या वर्षी कमाई करत असताना कोणत्या घटकांना महत्त्व देणार आहे आणि सरकार पुढच्या वर्षी खर्च करताना कोणत्या घटकाला महत्त्व देणार आहे. म्हणजे कमाईच्या आणि खर्चाचं प्राधान्यक्रम ठरविणं आणि हा प्राधान्यक्रम संसदेमध्ये सांगणं म्हणजे फिस्कल प्रायोरिटी. पण हे कशाबद्दलची माहिती आहे, पुढच्या वर्षी सरकारच्या उपाययोजनांबद्दलची, पुढच्या वर्षी सरकारच्या धोरणांबद्दलची किंवा पुढच्या वर्षी सरकारच्या स्ट्रॅटेजीबद्दलची ही माहिती या ठिकाणी अपेक्षित आहे. तर इथं पहिलं काय आहे, राजकोषीय प्राधान्यता. बरोबर आहे, हे सरकारचं कमाई आणि धोरणांबद्दलचे जे प्राधान्यता आहे ती या ठिकाणी मांडली जाईल. दुसरं आहे टॅक्सेशनचे धोरण, टॅक्सेसचे पॉलिसीज. टॅक्सेसचा रेट किती वाढणार आहे, कोणत्या नवीन गोष्टी टॅक्स नेटमध्ये येणार आहेत, कुणाकुणावर जास्त टॅक्स लावला जाणार आहे, कोणत्या टॅक्सेसचा आपण बंद करणार, हे सगळे सर्वच्या सर्व पुढच्या वर्षीच्या सरकारच्या टॅक्सेसच्या धोरणांबद्दलचा अहवाल संसदेमध्ये मांडणं या अंतर्गत बंधनकारक होतं. त्यानंतर खर्चाचं धोरण, जसं टॅक्सेसचं धोरण तसं सेम खर्चाचं धोरण. त्यानंतर लेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट. लेंडिंग म्हणजे कर्ज देणं, बरोबर आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करणं. तर सरकार पुढच्या वर्षी कर्ज देताना कुणाकुणाला कर्ज देणार आहे,
हे कर्ज का देणार आहे, ते गरजेचं आहे का, त्या घटकांना कर्ज दिल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, तर या सर्वच्या सर्व बाबी त्या ठिकाणी मांडणं म्हणजे लेंडिंगचं, कर्ज देण्याचं आणि सरकारचं गुंतवणुकीचं धोरण सुद्धा या फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंटच्या अंडर मांडलं जायचं. त्यानंतर पुढचं प्रशासकीय किमती, ॲडमिनिस्ट्रेड प्राइसेस, मग ते MSP असेल, स्टीलवरच्या किमती असतील, डिझेल, पेट्रोल, केरोसिन, LPG यांच्या किमती असतील, या किमतींच्या बाबत सरकारचं काय धोरण आहे, या किमती सरकारने नियंत्रित ठेवल्यामुळे मार्केटला किती नुकसान होतं, सरकारी कंपन्यांना किती नुकसान होतं, सरकारचा सबसिडीमध्ये किती पैसे लॉस होतात, या सर्व बाबी सकारात्मक पद्धतीने यांचं ॲनालिसिस करून संसदेमध्ये मांडणं बंधनकारक आहे. त्यानंतर बॉरोइंग अँड गॅरंटी, सरकारनं कुठं कुठं कर्ज घेतलेलं आहे, किती कर्ज घेतलेलं आहे आणि सरकारने कोणत्या कोणत्या संस्थांना आणि राज्यांना कर्ज घेताना गॅरंटी दिलेली आहे, ज्या ठिकाणी सरकार जामीनदार आहे, सरकार त्या ठिकाणी मॉर्टगेज, सरकारने स्वतःचा फंड ठेवलेला आहे, हे सगळं या ठिकाणी एक्सप्लेन करणं. परत एकदा सांगू, लक्षात घ्या, दुसरं स्टेटमेंट आहे फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट. याच्या अंतर्गत सरकारचं पुढच्या वर्षभरामधलं जे वित्तीय धोरण आहे, हे वित्तीय धोरणांबद्दलची सर्व माहिती संसदेमध्ये मांडणं बंधनकारक होतं. या स्ट्रॅटेजीमध्ये सरकारचे काही महत्त्वाच्या घटकांवरील धोरणं, ती महत्त्वाची घटकं आहेत: राजकोषीय प्राधान्यता, टॅक्सेसचं धोरण, खर्चाचं धोरण, लेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट म्हणजे कर्ज देणं आणि गुंतवणुकीचं धोरण, त्यानंतर प्रशासकीय किमतींबाबतचं धोरण, त्यानंतर बॉरोइंग सरकारचं कर्ज घेण्याचं धोरण आणि सरकारच्या गॅरंटीजबाबतचं धोरण, हे सर्व फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंटचा भाग आहे. हे सर्वच्या सर्व फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंटचा भाग आहे. तिसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक परत एकदा सांगतो, मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्थेचे असे घटक जे तुमच्या अर्थव्यवस्थेबद्दल सर्वांगीण पिक्चर क्रिएट करतात, सर्वांगीण चित्र दाखवतात. त्या सर्व घटकांना आपण मॅक्रो इकॉनॉमिक घटक असं म्हणतो. या ठिकाणी गरिबी, बेरोजगारी, GDP, GNP, महागाई, बॅलन्स ऑफ पेमेंट असेल, पर कॅपिटा इन्कम असेल किंवा आणखीन जे सर्व महत्त्वाचे मोठे घटक जे तुमच्या इकॉनॉमीचं होलिस्टिक पूर्णतः चित्र क्रिएट करतात, त्या सर्व घटकांना आपण मॅक्रो इकॉनॉमिक घटक असं म्हणतो. तर या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक घटक कसे वाढणार आहेत, त्यांचं काय स्टेटस असणार आहे, त्यांची वाढ होणार आहे तर का होणार आहे, त्यांची वाढ कमी होणार आहे तर का कमी होणार आहे, या सर्व बाबतचे स्टेटमेंट लोकसभेमध्ये आणि संसदेमध्ये मांडणं हे यांचा उद्देश आहे. मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट या मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंटच्या अंतर्गत यामध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीविषयीचा, अर्थव्यवस्थेच्या ग्रोथविषयीचा, ग्रोथ होणार आहे का, किती टक्क्यांनी होणार आहे, एवढी का होणार आहे, कमी होणार आहे, कोणत्या सेक्टर्समध्ये कमी होणार आहे, या सेक्टर्समध्ये कमी होण्याचं कारण काय आहे, यावर काय उपाययोजना करायला हवी, या सर्व बाबतीतमधले सगळ्या गोष्टी अंदाज वर्तविणे हे मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंटचं उद्दिष्ट आहे. हे मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंटचं उद्दिष्ट आहे. यामध्ये थोडक्यात काय केलं जातं, अंदाज वर्तविला जातो, अंदाज बांधला जातो. तर इथं काय आहे, कशाचा अंदाज बांधला जातो, GDP बद्दलचा अंदाज बांधला जातो, बॅलन्स ऑफ पेमेंटचा अंदाज बांधला जातो, महागाईबद्दलचा अंदाज बांधला जातो, गरिबी, बेरोजगारी, या सर्व घटक जे आपले मॅक्रो इकॉनॉमिक घटक आहेत, जे आपल्या अर्थव्यवस्थेला थोडक्यात एक कॅरेक्टर देतात, या सर्व घटकांच्या पुढच्या वर्षभरातील वाढीबद्दलचा सर्वच्या सर्व अंदाज या स्टेटमेंटमध्ये मांडला जातो. टार्गेट्सकडे आपण त्याबरोबर आपण परत काय करूया, एकदा रिवाइज करूया. 3 कोणते स्टेटमेंट्स आहेत लक्षात ठेवा. FRBM कायद्याच्या अंतर्गत 3 महत्त्वाचे स्टेटमेंट्स मांडले जातात. सगळ्यात पहिलं स्टेटमेंट आहे मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट. नाव लक्षात ठेवा, पहिला आहे मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट, दुसरा आहे फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट आणि तिसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क. तिसरं आहे मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट. हे 3 महत्त्वाचे स्टेटमेंट FRBM कायदा 2003च्या अंतर्गत मांडले जात असत. क्लिअर. आता आपण काय करूया, या स्टेटमेंट सोबत FRBM जो पहिला कायदा आहे 2003चा कायदा आहे, या कायद्यामध्ये टार्गेट काय ठेवले होते, सरकारसमोर टार्गेट्स काय, तर सरकारनं ते टार्गेट्स कसे अचीव करावे, यावर काय बंधनं होती, हे आपण टार्गेट्स आपण शिकूया. आता आपण जर टार्गेटचा विचार केला तर या सर्व टार्गेट्सवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. सगळ्यात पहिलं टार्गेट आहे, इथं एक्सप्लेनेशनचा असं काही प्रश्न येत नाही, फक्त टार्गेट्स लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिलं टार्गेट आहे महसुली तूट. म्हणजे काय, रेव्हेन्यू डेफिसिट शिकवलेला आहे, सगळ्यात तुटी मी शिकवलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं टार्गेट आहे महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट.
दरवर्षी 0.5% कमी करायची आणि 2009 साली ती 0% आणायची. फक्त लक्षात ठेवा, महसुली तूट दरवर्षी 0.5% कमी करायची आणि 2009 सालापर्यंत ती 0% आणायची. राजकोषीय तूट म्हणजे काय? फिस्कल डेफिसिट दरवर्षी 0.3% कमी करायची व 2009 सालापर्यंत ही राजकोषीय तूट 3% आणायची. तुम्हाला आनंद वाटेल की आपण 2005 ते 2007 या कालावधीमध्ये आपली फिस्कल डेफिसिट 2.65% आणली होती. बरोबर आहे. त्यानंतर पुढचं, एकूण कर्ज, सरकारने घेतलेलं जे एकूण कर्ज आहे, एकूण कर्ज हे एकूण जीडीपीच्या 9% कमी करणे व यासाठी दरवर्षी 1% कपात करणे. दरवर्षी 1% कपात करणे. एकूण कर्ज आपल्या एकूण जीडीपीच्या 9% कमी करणे व यासाठी दरवर्षी 1% कपात करणे. आरबीआय कडून एप्रिल 2006 पासून सरकारी बॉन्डची खरेदी थांबविणं. बॉन्ड म्हणजे काय? कर्जाचं साधन. तुम्ही सरकार आहेत, मी आरबीआय आहे. मी जर तुमचा बॉन्ड विकत घेतला तर माझे पैसे तुमच्याकडे येणार आहेत. तुमचा बॉन्ड माझ्याकडे, माझे पैसे तुमच्याकडे. त्याचा अर्थ काय झाला? मी तुम्हाला कर्ज दिले. तुमचा बॉन्ड माझ्याकडे आहे, माझे पैसे तुमच्याकडे आहेत, याचा अर्थ मी तुम्हाला कर्ज दिलंय. सो बॉन्ड हे कर्जाचं साधन आहे. याचाच अर्थ एप्रिल 2006 पासून सरकारला जे सहज कर्ज मिळेल, सोपं कर्ज मिळेल, हे कर्ज मिळणं थांबवल. कारण मी तुम्हाला मागं सुद्धा समजावून सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्हाला पैशाचा साधा सोपा सरळ सोर्स मिळतो किंवा जेव्हा तुम्हाला पैसे खूप सहजपणे उपलब्ध व्हायला सुरू होतात तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा खर्च वाढतो. तर हा सरकारचा खर्च वाढू नाही म्हणून सरकारला सहज पैसे मिळण्याचा प्रकार बंद झाला. यामुळे एप्रिल 2006 पासून आरबीआय कडनं सरकारी बॉन्डची खरेदी थांबविलं. म्हणजे तुम्ही सरकार आहेत, मी आरबीआय आहे, मी तुमचा बॉन्ड घेणार नाही म्हणजे तुम्हाला सहज पैसे मिळणार नाही, म्हणजे तुम्ही अवास्तव पैसे खर्च करू शकणार नाही. पहिलं टार्गेट होतं महसुली तूट, दुसरं टार्गेट होतं राजकोषीय तूट, तिसरं टार्गेट होतं कर्ज जीडीपीच्या प्रमाणात आणि चौथं होतं सरकारी बॉन्डची खरेदी थांबविणं. चारही टार्गेट्स लक्षात ठेवा. 4 टार्गेट्स, 3 स्टेटमेंट्स आणि 5 ते 6 उद्दिष्ट. आपण 3 गोष्टी पाहितल्या. पहिलं आपण काय पाहितलं? उद्दिष्ट. दुसरं आपण पाहितलं टार्गेट्स आणि तिसरं आपण पाहितलं महत्त्वाचे एफआरबीएमच्या अंतर्गत मांडले जाणारे स्टेटमेंट्स. क्लिअर? मग फिस्कल इंडिकेटर्स मगाशी आपण पाहितलं ना, सगळ्यात पहिलं जे होतं ना मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट, ज्यामध्ये आपण काय करायचो 3 वर्षांचे फिस्कल इंडिकेटर्सचा लेखाजोखा द्यायचो. तर 4 फिस्कल इंडिकेटर्स आहेत. या फिस्कल इंडिकेटर्सची फक्त नावं लक्षात ठेवायची, बाकी ॲनालिसिस करायची गरज नाही. 4ला 4 फिस्कल इंडिकेटर्सची नावं लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला आहे रेव्हेन्यू डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी. म्हणजे समजा तुमचा जीडीपी 1000 रुपये आहे आणि तुमचा रेव्हेन्यू डेफिसिट 50 रुपये आहे. तर 50 रुपये 1000 रुपयांचे किती टक्के होतं? एक सिंपल एक्झाम्पल. समजा इथे लेटेस्ट तुमचा जीडीपी आहे 1000 रुपये, हा तुमचा जीडीपी आहे, बरोबर आहे. आणि तुमचा समजा रेव्हेन्यू डेफिसिट आहे लेटेस्ट से 150 रुपये, हा तुमचा रेव्हेन्यू डेफिसिट आहे. मग इथं काय करायचंय? तुमचा रेव्हेन्यू डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी, म्हणजे जीडीपीच्या किती टक्के तुमचा रेव्हेन्यू डेफिसिट आहे. मग आपण कसं काढू शकतो? समजा 1000 जीडीपी असेल, हे जर 100% असेल तर 150 रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे किती टक्के? x टक्के. x बरोबर किती होतं? x बरोबर 150 गुणिले 100 भागिले 1000. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे गेलं, उरलं 15%. तर याचा अर्थ काय झाला? इथं रेव्हेन्यू डेफिसिट आपल्या जीडीपीच्या किती आहे? 15% आहे. तर हे पहिलं फिस्कल इंडिकेटर, रेव्हेन्यू डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी. दुसरं फिस्कल इंडिकेटर फिस्कल डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी. सेम रेव्हेन्यू डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी म्हणजे आपण टार्गेट ठेवलंय आपल्याला रेव्हेन्यू डेफिसिट दरवर्षी 0.5% कमी करायचं आणि 2009 पर्यंत 0% आणायचे. मग हे रेव्हेन्यू डेफिसिट 0% आणत असताना दरवर्षी आपण किती प्रमाणात कमी करत गेलोय? रेव्हेन्यू डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी, फिस्कल डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी, हा दुसरा महत्त्वाचा इंडिकेटर. तिसरा आहे टॅक्स रेव्हेन्यू ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी. म्हणजे जेवढा तुमचा जीडीपी आहे यामध्ये किती प्रमाणामध्ये टॅक्सेसमधनं तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो, टॅक्स रेव्हेन्यू ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी. आणि टोटल आउटस्टँडिंग लायबिलिटीज ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी.
तुमचा जीडीपी समजा 1000 रुपये आहे आणि तुम्हाला एकूण देणं, याचा अर्थ काय होतं, टोटल आउटस्टँडिंग लायबिलिटीज, म्हणजे तुमचं बाहेरच्या लोकांना एकूण देणं, मग ते व्यक्ती असतील, संस्था असतील, एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, वर्ल्ड बँक असेल, या सर्व घटकांना तुमचं जे एकूण देणं आहे, तुमचे एकूण पैसे देणं आहे, हे जीडीपीच्या किती टक्के आहे. 4 फिस्कल इंडिकेटर्स, रेव्हेन्यू डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी, फिस्कल डेफिसिट ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी, टॅक्स रेव्हेन्यू ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी आणि टोटल आउटस्टँडिंग लायबिलिटीज ॲज अ पर्सेंटेज ऑफ जीडीपी. हे 4 महत्त्वाचे फिस्कल इंडिकेटर्स मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंटमध्ये मांडले जातात. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व राज्यांनी, हे महत्त्वाचं आहे, 10वी पंचवार्षिक योजना, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व राज्यांनी फिस्कल डिसिप्लिन पाळावी याची गरज अधोरेखित करण्यात आलेली आहे, अंडरलाईन करण्यात आलेली आहे. याचा मुख्य उद्देश आहे डेट टू जीडीपी रेशो कमी करणं. डेट टू जीडीपी रेशो कसा कमी होऊ शकतो, एक तर कर्ज घेण्याचं प्रमाण कमी करायचं किंवा जीडीपीचं प्रमाण वाढवायचं, हे दोन्ही गोष्टी केल्या तर डेट टू जीडीपी रेशो आपला ऑटोमॅटिकली कमी होतो. हा उद्देश आहे की डेट टू जीडीपी रेशो कमी असावा, म्हणजे आपल्या इकॉनॉमीमध्ये जेवढं काय भांडवल निर्मिती होतीये त्या प्रमाणामध्ये आपला कर्ज कमी असावं, आपली स्वतःची भांडवल निर्मिती जास्त असावी, हा याचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. क्लिअर. सो हा FRBM 1 झाला. आता FRBM 2 काय आहे, त्यात काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि NK सिंग कमिटीचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.